घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्रीची वेळ असते त्यावेळी ऐश्वर्याला जानकीने तिचा केलेला अपमान म्हणजेच जानकीने रंग सांडलेल्या साडीवर कशा प्रकारे डिझाईन काढून ते सगळं व्यवस्थित केलं होतं हे सगळं आठवत असतं. त्याचवेळी सारंगला जाग येते आणि सारंग रूमच्या बाहेर निघून जातो. त्यावेळी ऐश्वर्या उठून सारंगचा मोबाईल घेते आणि त्याच्या मोबाईलमधील ते फोटोज पाहते. त्यावेळी जानकीची साडी बघून ते मनातल्या मनात विचार करते, मोरासारखी लई थै थै करत होतीस ना, आता बघच, असं म्हणतच ती सारंगच्या मोबाईलमधील सगळे फोटोज स्वतःच्या मोबाईलमध्ये घेते आणि गुपचूप येऊन तिच्या जाग्यावर झोपते. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते, डिझाईन काढण्याचा खूप शौक आहे ना तुला, आता बघ मी तुझं लाईफ कसं रिडिझाईन करते आणि तेही मला हवं तसं. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते. त्याचवेळी तिला एका अननोन नंबरवरून फोन येतो. ती उचलते तर तिकडून तिला विचारलं जातं, जानकीच आहे ना, तुम्ही साडीवर डिझाईन काढण्यासाठी किती चार्ज घेता? तर जानकी म्हणते, मी असली काहीही कामं करत नाही. तर ती बाई म्हणते, तुम्ही डिझायनिंगचे काम घेता ना? तर जानकी म्हणते, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं आणि ज्याने कोणी तुम्हाला माहिती दिली आहे ना ती चुकीची आहे. यानंतर या नंबरवरती फोन करू नका, असं म्हणून ती फोन ठेवून देते. त्यानंतर मंगलताई किचनमध्ये येतात. तर त्यानंतर सुद्धा जानकीला आणखी एकदा अननोन नंबरवरून फोन येतो. पण जानकीचे हात थोडेसे घाण असतात त्यामुळे ती मंगलताईंना फोन उचलून स्पीकरवर टाकायला सांगते. तर तिकडून सुद्धा साडीवर डिझायनिंगबद्दलच विचारलं जातं. त्यांना सुद्धा हेच सांगते की तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे, रॉंग नंबर. तर जानकीला मात्र एकामागोमाग एक फोन येत असतात. तर मंगलताई म्हणतात, हे काय वहिनी? तर जानकी म्हणते, काय चाललंय काय माहिती, पण यांना कोणी सांगितलं मी साडीवर डिझाईन काढते? सगळेजण नाश्त्यासाठी टेबलवर बसलेले असतात. त्यावेळी सुद्धा जानकीचा फोन वाजतच असतो. तर जानकी फोन कट करते. तर घरातील सगळेजण म्हणतात, तू फोन का उचलत नाहीयेस? तर मंगलताई म्हणतात, सकाळपासून वहिनींना फक्त फोनच येत आहेत. तर नाना जानकीला विचारतात, का गं जानकी तू फोन का उचलत नाहीयेस? तर जानकी म्हणते, नाना सकाळपासून माझे 15 मिस कॉल्स उचलून झालेत. त्यांना असं वाटतं की मी ड्रेस डिझाईन करते, साड्या डिझाईन करते, म्हणून मला सतत ऑर्डरसाठी फोन येत आहेत. कळत नाही हे सगळं कोणी पसरवलं आहे. किती जणांना सांगायचं मी ते करत नाही, त्यापेक्षा मी फोनच उचलत नाहीये. तर मंगल म्हणते, वहिनी तुमच्या साडीवरचं डिझाईन ना सगळ्यांनी लोकांनी पाहिलंय म्हणून विचारत असतील फोन करून. तर नाना म्हणतात, मग नंबर कसा मिळाला असेल त्यांना? तर सारंग म्हणतो, नाना नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यावेळी ऐश्वर्या सुद्धा तेथे येते. त्यानंतर सुद्धा जानकीचा फोन वाजत असतो. तर ऐश्वर्या म्हणते, कोणाचा फोन आहे, घेत का नाही येत? तर सारंग म्हणतो, वहिनींचा फोन आहे, सकाळपासून त्यांना अनोळखी माणसांचे फोन येत आहेत, कंटाळल्या त्या घेऊन म्हणून आता फोन उचलत नाही येत. तर सुमित्रा म्हणते, कोणीतरी जानकीच्या साडीवरच्या डिझाईनची फुकट जाहिरात केली आणि तिचा फोन नंबर पण दिलाय, त्यामुळे तिला सारखे फोन येत आहेत. तर ऐश्वर्या मनात विचार करते, अरे वा, मस्त येत आहेत फोन, सिम कार्ड आणि फेक अकाउंटचा जुगाड बॉक्स. आता मजा येईल. जानकी खूप कौतुक केलं ना तुझ्या साडीवरचं त्या डिझाईनचं सगळ्यांनी, आता कान दुखेपर्यंत ऑर्डर्स घेत बस. तर ऐश्वर्या म्हणते, वहिनी पण तुमच्या डिझाईनचं तर कौतुकच होत आहे ना, तुम्ही फेमस होताय, दॅट्स ग्रेट. आणि कसं आहे ना, सगळ्या गोष्टींकडे आपण पॉझिटिव्हली बघितलं की वाईटात पण चांगलंच दिसतं, नाही का? तुम्ही फेमस होताय सगळीकडे, हे चांगलं नाही का? परत एकदा जानकीचा फोन वाजतो. तर ऐश्वर्या म्हणते, घ्या ना वहिनी. तर जानकी म्हणते, नाही नको, जेवढं झालं कौतुक तेवढं पुरे झालं, फोन न उचललेलाच बरा. तर ऐश्वर्या म्हणते, असं काय करताय वहिनी, जोपर्यंत तुम्ही फोन उचलत नाहीत आणि 100 वेळा त्यांना नाही नाही असं सांगत नाहीत ना, तोपर्यंत हे फोन कॉल्स काही बंद होणार नाहीयेत. जानकी फोन उचलत नसते. तर ऐश्वर्या म्हणते, मीच फोन उचलते, असं म्हणून ती फोन उचलते. तो फोन ओवीच्या शाळेतून आलेला असतो. ती सांगते की शाळा 2 ऐवजी 10:30 वाजता सुटेल, ओवीला घ्यायला 10:30 वाजता या आणि वेळेत या. तर ऐश्वर्या ओके ओके चालेल असं म्हणून, आणि ती बाकी कोणाच्याच लक्षात येऊ देत नाही की फोन ओवीच्या शाळेतून आला होता आणि ती ऑर्डरसाठीच फोन आला होता असं बोलून फोन ठेवते. आणि जानकीला म्हणते, वहिनी टेक इट इझी, तुम्ही या सगळ्या फोन कॉल्सकडे ना गमतीने बघा, म्हणजे तुम्हाला या सगळ्याचा त्रास नाही होणार. तर सुमित्रा म्हणते, जानकी तू मनाला लावून घेऊ नकोस. परत जानकीचा फोन वाजतो. तर ऐश्वर्या म्हणते, अरे बापरे वहिनी, लोक तर प्रेमातच पडलेत तुमच्या डिझाईन्सच्या, सारखे फोन कॉल्स द्या मी बोलते, असं म्हणून ऐश्वर्याच फोन उचलते. जानकी सुमित्रासाठी तिच्या रूममध्ये तिचं औषध घेऊन आलेली असते. तर सुमित्रा म्हणते, मला तुझं कौतुक वाटतं हं, घरातल्या एवढ्या सगळ्या कामांमध्ये सुद्धा तू कसं लक्षात ठेवतेस? तर जानकी म्हणते, लक्षात ठेवलं की सगळं लक्षात राहतं, आधी तुम्ही ठेवायचात, आता मी ठेवते. तर सुमित्रा म्हणते, खरं आहे, आपण बायकांना अंगावर जबाबदारी पडली की सगळं करतोत.
बरं मला सांग, तुझ्या फोनचा प्रॉब्लेम झाला होता ते झालं का? तर जानकी म्हणते, हो मला समजलं की सोशल मीडियावरती कोणीतरी माझी फेक जाहिरात केली होती. पण मी कंप्लेंट केली आहे, संध्याकाळपर्यंत कळेल. तर सुमित्रा म्हणते, तुझं कौतुक वाटतं गं फार. घरातल्या कामांमध्ये पण एकदम परफेक्ट आणि या टेक्निकल कामांमध्ये सुद्धा एक्सपर्ट. तर जानकी म्हणते, एक्सपर्ट आहे की नाही ते माहीत नाही, पण अपडेट नक्की आहे. आजकाल टेक्नॉलॉजी इतके पुढे गेले आहे ना, ती जर आपण शिकलो नाही तर बरोबर मागे राहू जगाच्या. त्यामुळे हे शिकणं गरजेचं आहे. तसेच स्वयंपाक येणं गरजेचं आहे. तसंच कम्प्युटर वापरणं, मोबाईल वापरणं, इंटरनेट वापरणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मला वाटतं प्रत्येक गृहिणीने हे शिकलं पाहिजे. हे सगळं ऐश्वर्या भिंती आडून लपून ऐकत असते आणि स्वतःशीच म्हणते, चला मास्तरीणबाईंचा क्लास सुरू झाला. ही सतत दुसऱ्यांना काहीतरी शिकवत असते आणि थोडंसं स्माईल करतच म्हणते, इट्स ओके ऐश्वर्या, आता तर खरी मजा येणार आहे. सतत ज्ञान देत असते ना ही लोकांना, पण आता हिच्याच मुलीची शाळा दुपारी ऐवजी सकाळी सुटणार आहे याचा हिला अजिबात पत्ताच नाहीये. पण हिच्या मुलीला मात्र मी वेळेवर जाऊन घरी सुखरूप घेऊन येणार, मग मात्र माझं कौतुक होईल आणि या जानकीला बोलणी पडतील. मग सगळेच म्हणतील ना, स्वतःच्या मुलीवर लक्ष द्यायला वेळ नाही, कशाला उगाचच मोठमोठ्या बाता करते. या सगळ्यामुळे ऐश्वर्या खूप खुश असते. ऋषिकेश ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळे लोक त्याचं कौतुक करत असतात, त्याचं अभिनंदन करत असतात. त्यानंतर त्या सगळ्यांची आंतरपीक याबद्दल चर्चा सुरू असते. सारंग पण तिथेच बसलेला असतो. सारंग मात्र त्याच्यामध्येच रंगून गेलेला असतो आणि त्याला सतत ऐश्वर्याने त्याच्या गिफ्टबरोबर जे काही हालचाली केलेल्या होत्या त्या सगळ्या आठवत असतात. त्यांची चर्चा संपल्यानंतर सगळे केबिनमधून बाहेर जातात. तर ऋषिकेश सारंगला विचारतो, काय मग सारंग, कानमंत्र्याने जादू केली का नाही? तर सारंग हो म्हणतो. त्यांना खूप आवडलं गिफ्ट, थँक्यू. तर ऋषिकेश म्हणतो, अरे थँक्यू काय त्यात, तू आणि ऐश्वर्याने कायम सुखी राहावं एवढंच हवं आहे मला आणि जानकीला. इकडे ऐश्वर्या घड्याळाकडे पाहते तर 10:15 वाजलेले असतात. ती मनातच विचार करते, हीच ती खरी वेळ आहे, जायचं आणि ओवीला घेऊन यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की बिचारी ओवी तिथे वाट बघत बसली होती. मी तिथून जात होते, मला ती दिसली म्हणून मी आणलं. ती मला दिसली म्हणून बरं झालं, नाहीतर काय झालं असतं. वहिनी इतक्या बेफिकीर असतील मुलीच्या बाबतीत असं वाटलं नव्हतं. ऐश्वर्या जातच असते त्यावेळी सुमित्रा तिला विचारते, तू बाहेर निघालीस का? तर ऐश्वर्या म्हणते, हो मी माझ्या मैत्रिणीकडे चालले, माझं थोडंसं काम होतं, मी ते करून पटकन घरी येईन. तर सुमित्रा म्हणते, अगं मी डॉक्टरांकडे निघाली आहे, मला वाटेत सोडतेस का? येताना मी एकटीच येईन. तर ऐश्वर्या विचारते, तुम्हाला कोणत्या एरियामध्ये जायचं आहे? तर सुमित्रा म्हणते, सुमतीनगर. तर ऐश्वर्या मनात विचार करते, सुमतीनगर तर भलतीकडेच आहे, यांना डॉक्टरकडे सोडून ओवीकडे जायला उशीर होईल मला. त्यावेळी जानकी तेथे येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते, काय झालं गं, तुला जायचं नाही आहे का त्या एरियाकडे? तुला जर दुसरं काही काम असेल तर तू जा, मी जाते आईंना घेऊन. तर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, आईंना डॉक्टरकडे घेऊन जाण्यापेक्षा जास्त काय इम्पॉर्टंट काम असेल माझ्याकडे, मी जाईन आईंना घेऊन डॉक्टरकडे. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या मला जरा बोलायचं होतं. तर सुमित्रा म्हणते, तुम्ही बोला, मी गाडीत जाऊन बसते. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, थँक्यू म्हणायचं होतं, तू सगळीकडे माझ्या साडीचं डिझाईन व्हायरल केलंस त्यासाठी. तर ऐश्वर्या म्हणते, वहिनी तुम्ही काय बोलताय, मला खरंच कळत नाहीये. तर जानकी म्हणते, अगं तुला हे कळत नाहीये की मी अडाणी नाहीये, मी माझ्या घरसंसारात रमली आहे, म्हणजे आधुनिक जगाशी माझा संबंध तुटलाय असं नाही होत. मलाही कळते टेक्नॉलॉजी, मी अपडेटेड आहे ऐश्वर्या. त्यामुळे या सगळ्या फोन कॉल्सचा जेवढा त्रास झाला तेवढा पुरे झाला. तुझं ते वाईटात चांगलं बघणं मी योग्य त्या ठिकाणी कंप्लेंट करून थांबवलंय. मला मान्य आहे, घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच, त्याचा आवाजही होणार, त्या आवाजाचा त्रासही होऊ शकतो, पण हे सगळं कानठाळ्या बसायच्या आधी थांबव ऐश्वर्या. मला माहिती आहे तुझ्या मनात राग आहे, तुला भांडावंसं वाटत असेल तर कडकडून भांड, पण सगळं मनातलं बाहेर काढ, हे असं मनात साठवून ठेवून धुमसत राहू नकोस. खरं बोलल्याने खूप सारे प्रश्न मिटतात ऐश्वर्या, पण तू तेच करत नाहीयेस. या घराला आपलं मान, तू आमची आहेस, या घराची आहेस. परकेपणा सोड ऐश्वर्या, हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे, मुख्यतः तुझ्यासाठी. तर ऐश्वर्या डिफेंड करायला लागते. तर जानकी म्हणते, आता काही डिफेंड करायची गरज नाहीये, मला कळलंय, हे तुलाही कळलंय. मी कितीही स्ट्रेट बोलत असले तरी ते तुझ्या प्रेमापोटी बोलते हे लक्षात घे. जा ताई, केव्हापासनं गाडीत वाट बघतायत, डॉक्टरांकडे जायला उशीर नको व्हायला. असं म्हणून जानकी तेथून निघून जाते. तर ऐश्वर्या मनात विचार करते, पण मला तुझ्याबद्दल कणभरही प्रेम नाहीये, कारण तूच माझ्या आयुष्यातल्या प्रेमाचा सत्यानाश केलाय जानकी, आय हेट यू. ओवी स्कूलच्या गेटवरती खूप वेळ वाट बघत उभी असते. तर ती स्वतःशीच म्हणते, असं कसं झालं, आणखी कोणीच आलं नाही मला घ्यायला. वॉचमॅन काका म्हणाले होते की सगळ्यांच्या घरी फोन केलेत म्हणून, कदाचित सगळे कामात असतील
आणि आजीला पण बरं नाही आहे ना, तिच्याजवळ असतील. त्यांना वाटलं असेल ओवी आता मोठी झाली आहे, ते येऊ शकते एकटी. चालेल, मला रस्ता माहिती आहे, मी एकटी जाऊ शकते घरी. येस, मी जाते. असं म्हणून ओवी तेथून निघते. त्यावेळी वॉचमॅन काका आतमधून बाहेर येतात आणि म्हणतात, अरे ओवी कुठे गेली? घरचे आले वाटतं. ओवी मात्र एकटीच घराकडे येत असते. त्यावेळी ऐश्वर्या तेथे येते आणि वॉचमॅनला विचारते, मुले कुठे आहेत? तर वॉचमॅन म्हणतो, सगळेच मुले गेले, आता मी गेट लॉक करतोय. तर ऐश्वर्या म्हणते, सगळी मुलं गेली? तर वॉचमॅन हो म्हणतो. तर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, बापरे, ओवी कुठे गेली असेल? त्यावेळी ती ओवीला इकडे तिकडे शोधते आणि त्यानंतर स्वतःशीच म्हणते, घरी गेली असेल का? अरे यार, कुठे गेली? सगळा प्लॅन फ्लॉप केला माझा. जाऊ दे, मरू दे, मी सरळ घरी जाते आणि मला माहितीच नाही असं दाखवते. असंही कोणाला काय कळणार आहे? आणि तसंही ती इथे नाहीये म्हणजे बहुतेक घरीच गेली असेल. जाऊ दे ना ऐश्वर्या, कशाला उगाचच डोक्याला शॉट. असं म्हणून ऐश्वर्या गाडीत बसून तेथून निघून जाते. ओवी मात्र एकटीच रस्त्यांनी घरी जात असते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. ओवीला लक्षात येतं की हा रस्ता तर घराकडे जाणारा नाहीये, म्हणजे मी हरवले आहे, आणि ती आईला हाक मारत असते रडतच. त्यानंतर जानकी स्कूलच्या गेटवरती येते आणि ती वॉचमॅनला विचारते, तुम्ही गेट का लावलंय? तर वॉचमॅन म्हणतो, मॅडम आज शाळा लवकर सुटणार होती ना. त्यानंतर ऋषिकेश स्कूलमध्ये येऊन टीचरला म्हणत असतो, आम्ही आमची मुले तुमच्या जिम्मेदारीवर सोडतो ना, मग ती माझी मुलगी एकटीच कुठे गेली? तर टीचर म्हणतात, आम्ही सकाळीच सगळ्या पालकांना फोन करून सांगितलं होतं. त्यानंतर जानकीच्या लक्षात सगळा प्रकार येतो आणि ती ऐश्वर्याला पुढे उभा करून तिला म्हणते, मोठी जाऊ म्हणून मी तुझ्या सगळ्या चुका पोटात घालेन, पण माझ्या मुलीच्या बाबतीत तर काही केलंस ना, तर तुला फाडून काढेन. आई आहे मी, लक्षात ठेव. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.